गाडी काही ना तुरंत लगा के ये कर रहा बात में नमस्कार, स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये. आपण आहोत यांचा सिडको येथे. ही जी पायी दिंडी निघालेली आहे पिंपळे महाराज यांच्या नेतृत्वामध्ये पिसादेवी ते वाळूज पंढरपूर. आपण जाणून घेऊया पिंपळे महाराजांकडनं आजच्या 16 दिंडीबद्दल. स्वागत आहे महाराज तुमचं. काय सांगणार आजच्या दिंडीत? आपला महाराष्ट्राचा हा आध्यात्मिक सोहळा आहे. यामध्ये सर्व लहान थोर मंडळी सगळे भेदाभेद विसरून या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये एकत्र येतात. मोठ्या पंढरपूरला मोठ्या संख्येनं लोक जातात. मात्र नोकरदार वर्ग असेल, व्यावसायिक वर्ग असेल, जे जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी एक दिवसाच्या वारीचा अनुभव मिळावा यासाठी आम्ही पिसादेवी ते पंढरपूर हा पायी दिंडी सोहळा काढलेला आहे. दरवर्षीप्रमाणे या सत्यशिव महादेव मंदिर आणि या परिसरामध्ये आमच्या सर्वांची व्यवस्था केली जाते. पाण्याची उठबैस, त्याच्यानंतर विसावा या ठिकाणी होत असतो आणि मोठ्या आनंदात हा सोहळा ज्या ठिकाणी पंढरपूरला निघत आहे. आजची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेलेली आहे. तरुण मुलांना काय संदेश द्याल महाराज? हा तरुण पिढी तर गेलेलीच आहे, पण म्हातारे पण काही त्यामध्ये कमी नाही. प्रत्येक म्हाताऱ्याजवळ पण मोबाईल आहे, रील आहे, वेगवेगळे ते बघतात. आता फक्त आपण तरुण आणि युवांच्याच मागे लागतो, पण म्हातारे लोकांना सुद्धा आता त्या मोबाईलचा फार नाद त्या ठिकाणी त्याच्या आहारी गेलेले आहेत. तर मोबाईलमधून बाहेर पडून आपल्या वास्तविक जीवनामध्ये वारीच्या या प्रसंगामध्ये जे सहभागी झाले त्यांना निश्चित यामधून आनंद मिळाला. व्यक्तिज्ञानामध्ये आध्यात्मिक मिळतं कसं? एकदम आध्यात्मिक ऊर्जा. प्रभूच्या नामस्मरणामध्ये कुठलंही दुःख माणसाच्या मनामध्ये राहत नाही, कोणाच्या विषयी वाईट भावना निर्माण होत नाही. सगळ्यांच्या विषयी पांडुरंग परमात्मा ही अशी देवता आहे. इथे सर्वांना यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, जात पंथ धर्म संप्रदाय सगळे भेद विसरून आपण फक्त भजनामध्ये आनंद घ्यायचा, एवढाच हा विठ्ठल भक्तीचा प्रसंग आहे आणि एवढाच ही मोठी परंपरा आहे. नाव सांगा. माझं नाव अरुण पिंपळे महाराज, संस्थापक छत्रपती शिवराय प्रतिष्ठान पिसादेवी. धन्यवाद. अजून आज या ठिकाणी माऊलीने आपल्याला भेट दिली आणि चांगला मार्ग लावलेला आहे. यांनी त्या ठिकाणी झाड लावलेलं आमचं सप्ताहाचं. नाही तर आम्हाला पहिले काही येत नव्हतं, पण यांनी सहकार्य केलं. असं सहकार्य यांनी नेहमी करायला पाहिजे असं आमची बी इच्छा आहे. त्याच्यामुळे बरेचसे लोकांना झाली. आम्हाला हा मार्ग माहीत नव्हता, पण त्यांनी भक्तपंथाचा मार्ग दाखवला आणि अशा लोकांची गरज आहे समाजाला. आता आपण तर विज्ञान वगैरे चालतं तर पुढे, पण परमार्थसुद्धा त्याच्याबरोबर चालला पाहिजे, तरच ते विज्ञान टिकतं. नाही फक्त विज्ञान टिकत नसतं, त्याला परमार्थाची साथ लागते. आतापर्यंत ते काही राजकीय लोक वगैरे जे झालेले त्यांनी परमार्थाची साथ जर धरली तर त्यांचं शेवटपर्यंत टिकलेलं आहे. नाही तर काही कालामध्ये ते राजकारणसुद्धा नष्ट होतं. त्याच्यासाठी भगवंतांची जोड लागते आणि आम्ही त्यांचीच वाट पाहत होतो. तर आमच्याकडे विसरू नका तुम्ही, काही का होत नाही. आमच्याकडून फुलाची पाकळी किंवा नुसतं दर्शन जरी झालं आम्हाला तरी फार मोठं भाग्य आहे आमचं. म्हणजे अशा प्रकारच्या लोकांची गरज आपल्याला आहेत, समाजाला पण आहेत. कारण समाज फार बिघडलेला असतो. आपण दररोज काय पाहतो याला समाजावर वळण लावण्यासाठी अशा लोकांची गरज आहे. कारण आज अत्याचार इतके होत आहेत ना, याला भगवंताची साथ पाहिजे. पण तुम्ही भगवंताची साथ सोडल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्याच्यासाठी तुम्ही सर्व संसार करा, पण परमार्थ धरून
भरून करा, तुमचा संसार वाया जात नाही, जीवनाचं सार्थक होतं आणि कीर्ती उरतात. कीर्ती उरणं महत्त्वाचं आहे. जीवनाला आले किती गेले किती याच्याचं काही संबंध नाही आहे. असं किती का जीव जन्माला येतात आणि जातात, पण ते कीर्ती रूपाने उरतात ना, त्यांचं भगवंताचे स्वागत करत असतो. आणि अशा ग्रंथाची गरज आहे. तुमच्यासारख्या प्रचार माध्यमाने यांनी पण भगवंताचे प्रचार करायला पाहिजेत. आता आम्ही समजा नाव काय दादा तुमचं? संभाजी गवारे, तर हे इथून इथून आम्हाला मार्गाला लावून दिलं. निश्चितच पिंपळे महाराजांच्या कार्याला यश आलेलं आहे. बरोबर त्यांच्या याच्यामध्ये सहभागी झाले दिंडीमध्ये. सर आपलं नाव सांगा. दिनेश देशमुख, प्रतिष्ठानचा मी कार्याध्यक्ष आहे. प्रतिष्ठान महाराष्ट्र. आपण प्रतिष्ठानच्या मार्फत सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक असे विविध उपक्रम राबवतो. यातीलच हा एक धार्मिक उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आपण लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांना या भक्ती आनंदात तल्लीन व्हावं यासाठी आपण ही पायदिंडी सोहळा सादर करतो. आपण दरवर्षी हे 4थं वर्ष आहे आणि या ठिकाणी आमचे सर्वांचं स्वागत समारंभ या ठिकाणी आमची स्थानिक लोक दरवर्षी करतात. सर्वांसुद्धा आम्ही धन्यवाद अभिनंदन करतो, त्यांचा आभारी मानतो आणि तुमचंही अभिनंदन. धन्यवाद सर. नाव सर आपलं? दिनेश देशमुख, कार्याध्यक्ष छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान. कोण बोला ना. जे हरी रामकृष्ण हरी सर्वांना. आणि आपल्या छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रमुख अरुण महाराज पिंपळे यांनी हे छोटंसं रोपटं लावलेलं आहे आणि खूप चांगलं कार्य करत आहेत. त्यामुळे सर्वांना ही संधी भेटते एक सेवा करण्याची छोटीशी, आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे सर्व सहकार्य घडते. असंच पुढं चालत राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि सर्वांना धन्यवाद. थँक्यू. नाव सांगा आपलं. मी केरबा आडकिने. मी सुनील देशमुख, छत्रपती शिवराय प्रतिष्ठान उपाध्यक्ष. मी माऊलीच्या चरणी आता हे वर्ष आपले 4थे वर्ष आहे. एकंदरीत दिंडीचे पायदिंडी 16 किसादेवी ते पंढरपूर वाळूज. आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पायदिंडीचा सोहळा आयोजित केला आहे आणि सिंहगड कॉलनीचे इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला नेहमी सहकार्य गवारे मामाच्या तर्फे आम्हाला इथे आयोजित केलेले असते आणि त्यांचे फार आम्हाला इथे सहकार्य म्हणजे दरवर्षीप्रमाणेच लाभलेले आहे आणि असेच आम्हाला नित्यप्रमाणे त्यांचं सहकार्य लाभो असंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पांडुरंगाचरणी प्रार्थना करून मी धन्यवाद देतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हरी. नमस्कार, स्वागत आहे न्यूज मराठी 24/7 मध्ये. आपण इथे आहोत शिवसेनेचे नितीन मोहिते आणि तसेच मधुकर मामा पण आहे. हे याची पायी दिंडी यांच्यापासून तर वाळूज पंढरपूर इथपर्यंत चाललेली आहे. जाणून घेऊया ते भक्तीजनाकडे. मामा काय बोलणार याच्यावरती? गेल्या 5 वर्षापासून आम्ही पायदिंडी चालू केलेली आहे आणि एकदम उत्साहात, एकदम भजनाच्या तालात मस्तपैकी दर्शनाला जातो. बरोबर, निश्चितच मामा तुमच्यासोबत तरुण पिढी पण आहे. मोहिते काय सांगणार तुम्ही तरुण पिढीला? आषाढी एकादशी निमित्त मी सर्व भाविभक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो. गेल्या 5 वर्षापासून मथुरनगर ते सिडको यांचा ते वाळूज पंढरपूरमध्ये भव्य अशी दिंडी काढण्यात आलेली आहे आणि त्या मृदुंगाच्या गजरामध्ये भक्तिमय वातावरणात आमची दिंडीची परंपरा चालू आहे. आता ही तुमची दिंडी कुठून कुठपर्यंत जाणार आहे? ही सिडको यांचा मथुरनगर ते वाळूज पंढरपूरपर्यंत सर्व पायीच आहेत ना? हो, सर्व पायी जाणार आहे. बोला करावे साहेब. सर्व आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा. आणि ही दिंडी म्हणजे नवीन पिढीला एक प्रेरणा आहे. पुढे नवीन पिढी आषाढी वारीला काही जात राहतील अशी शक्यता व्यक्त करतो. निश्चितच आज आषाढी एकादशी गव्हर्नमेंट सर्वंट आज आषाढी एकादशी निमित्त सर्व भक्तगण हे पायी चाललेले आहेत. तुम्ही बघू शकता